पश्चिम बंगाल, जिल्हा उत्तर 24 परगणा, मध्यमग्रामच्या जेसोर रोडवरील दोहरिया जवळचा परिसर। बुधवारची रात्र साधारण 10:30 वाजले होते। भाजप नेते सुवेंदू अधिकारींचे पीए चंद्रनाथ रथ गाडीतून घरी जात होते। गाडी मुख्य महामार्गावरून वळून घराकडे जाणाऱ्या गल्लीत शिरली। ते त्यांच्या घरापासून अगदी 100 मीटर अंतरावर होते। त्याच वेळी हल्लेखोरांची सिल्वर कलरची गाडी चौकात येऊन रथ यांच्या गाडीच्या अगदी बरोबर समोर येऊन थांबली आणि मग सुरू झाला रक्तरंजित खेळा। सुवेंदू अधिकारींचे पीए चंद्रनाथ रथ यांची गोळ्या झाडून हत्या। कोण होते हे हल्लेखोर पाहुयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांचा रथ कोसळला, पीएची गोळ्या झाडून हत्या। नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय एलएस मराठी। चंद्रनाथ रथ यांची गाडी थांबताच दुचाकीवरून आलेला आणि डोक्यावर टोपी घातलेला एक हल्लेखोर खाली उतरला आणि त्यानं सटासट 4 गोळ्या झाडल्या। यापैकी 3 गोळ्या रथ यांच्या छातीत लागल्या। त्यातच त्यांचा मृत्यू झाला। ड्रायव्हर गंभीर जखमी झाला। चंद्रनाथ रथ यांची गाडी रक्तानं माखली होती। त्याच खिडकीच्या काचेवर गोळ्या झाडण्यात आल्या ज्या खिडकीजवळ रथ बसले होते। गोळीबारामुळे गाडीच्या काचेवर छिद्र पडली होती, तर सीटवर असलेला टॉवेल रक्तानं माखला होता। चंद्रनाथ रथ बसलेल्या सीटच्या खिडकीची काच वगळता गाडीच्या अन्य खिडक्यांच्या काचेवर गोळीचे कोणतेही निशाण आढळून आले नाहीत। यावरून हे हल्लेखोर शार्प शूटर असावेत आणि हा हल्ला एका अत्यंत काटेकोरपणे आखलेल्या पूर्वनियोजित कटाचा एक भाग असावा हे सूचित करते। चंद्रनाथ रथ यांच्या हत्येच्या घटनेनंतर उत्तर 24 परगणा जिल्ह्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले। प्राथमिक तपासात हा कॉन्ट्रॅक्ट किलिंगचा प्रकार असावा असा संशय व्यक्त केला जातोय। पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार हल्लेखोरांनी ज्या ठिकाणी रथ यांची हत्या घडवून आणली त्या जागेची निवड अत्यंत विचारपूर्वक आणि जाणीवपूर्वक केल्याचा संशय आहे। या जागेमुळे हल्लेखोरांना पळून जाण्यासाठी अनेक मार्ग खुले होते, त्यामुळेच त्यांनी या जागेचा विचार केला असावा असा पोलिसांना संशय आहे। ज्या ठिकाणी ही हत्या करण्यात आली ते ठिकाण एक निवासी आणि दाट लोकवस्तीचा भाग आहे। या व्यतिरिक्त जवळच एक सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात आला आहे, जो या तपासात निर्णायक ठरू शकतो अशी अपेक्षा आहे। याशिवाय पोलीस सध्या संपूर्ण परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची कसून तपासणी करत आहेत। विशेषतः घटनास्थळी पोहोचण्यासाठी हल्लेखोरांनी कोणता मार्ग वापरला, पळून जाण्यासाठी कोणत्या मार्गाचा अवलंब केला आणि नेमक्या कोणत्या ठिकाणापासून त्यांनी रथ यांच्या वाहनाचा पाठलाग करण्यास सुरुवात केली या बाबींचा पोलीस शोध घेत आहेत। रेकॉर्डवरील 3 जण ताब्यात घेऊन त्यांची चौकशी देखील सुरू झाली आहे। हत्येआधीचं सीसीटीव्ही फुटेजही हाती लागलंय। त्यात रथ यांची गाडी आणि एका बाईकचं चित्रीकरण देखील झालंय। 2 ते 3 दिवस रेकी करून चंद्रनाथ रथ यांची हत्या करण्यात आली आहे। ही घटना अत्यंत क्लेशदायक आहे। सुनियोजित कट रचून चंद्रनाथ रथ यांची हत्या केली गेली आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही याबाबत माहिती घेतली आहे। आम्ही रथ यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी आहोत। बंगालमध्ये 15 वर्षे महाजंगलराज सुरू होतं, त्याची फळं आता आमच्या माणसांनाही भोगावी लागतात। भाजप या सगळ्यांचा सफाया करणार अशी प्रतिक्रिया सुवेंदू अधिकारींनी या घटनेनंतर दिली आहे। या घटनेचा तृणमूल काँग्रेसनं निषेध व्यक्त केला आहे। आम्ही चंद्रनाथ रथ यांच्या हत्येचा तीव्र निषेध करतो। लोकशाहीत हिंसाचाराला स्थान नाही। या प्रकरणाची न्यायालयाच्या देखरेखीखाली सीबीआय चौकशी व्हावी, जेणेकरून खरे गुन्हेगार समोर येतील अशी प्रतिक्रिया टीएमसीने दिली। सुवेंदू अधिकारी यांचे निकटवर्तीय राहिलेले कोण होते हे चंद्रनाथ रथ पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांचे स्वीय सहाय्यक। सुवेंदू अधिकारी यांच्या विजयात रथ यांचा सिंहाचा वाटा। राजकीय रणनीतिकार म्हणून ओळख। 41 वर्षीय चंद्रनाथ रथ पूर्व मेदिनापूर जिल्ह्यातील चांदीपूरचे रहिवासी। राहरा रामकृष्ण मिशन मधून घेतलं होतं शिक्षण। विद्यार्थी दशेत रामकृष्ण मिशनच्या विचारांचा प्रभाव, संन्यास घेण्याचाही केला होता विचार। मात्र नंतर वायुसेनेत दाखल होऊन केली देशसेवा। वायुसेनेतून स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर काही दिवसांसाठी कॉर्पोरेट सेक्टरमध्ये केलं काम। कॉर्पोरेट सेक्टरकडून हळूहळू वळले राजकारणात।
2019 मध्ये ममता बॅनर्जींच्या सरकारमध्ये मंत्री असताना सुवेंदू अधिकारी यांच्या टीममध्ये सामील. सुवेंदू अधिकारी भाजपमध्ये गेल्यानंतरही त्यांच्या टीमचे राहिले महत्त्वाचे घटक. सुमारे 20 वर्षांपासून सुवेंदू अधिकारी यांच्यासोबत करत होते काम. सुवेंदू अधिकारींचे खूप निकटवर्तीय म्हणून ओळख. एकूणच काय तर बंगाल आता सत्तेच्या नाट्यमय घडामोडींआधीच पेटलंय, धुमसतंय. गोळीबाराची धुमचक्री त्या ठिकाणी सुरू झाली आहे आणि याचा केंद्रबिंदू ठरतंय ते म्हणजे भाजपचे नेते सुवेंदू अधिकारी. सुवेंदू अधिकारी यांचे अत्यंत निकटवर्तीय राहिलेले PA अर्थात चंद्रनाथ रथ यांची हत्या घडून आल्यानं या ठिकाणी आता सुवेंदू अधिकारी यांचा रथ खऱ्या अर्थानं कोसळलाय. कारण सुवेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांना ज्या भवानीपूर विधानसभा मतदारसंघातून हरवलं त्या मतदारसंघामध्ये चंद्रनाथ रथ यांनी मोठी ताकद लावली होती आणि सुवेंदू अधिकारी यांना विजयी करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा राहिला होता. त्यामुळे आता एकंदरीत बंगालमध्ये पुढं काय होणार, हा हिंसाचार कधी थांबणार याची उत्तरं आता स्थापन झाल्यानंतर भाजपचं सरकारच देऊ शकेल. पाहत रहा LS मराठी.